हॅलो मम्मीज अँड डॅडीज, वेलकम टू माय चॅनल. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आल्या आहेत प्रज्ञा कुलकर्णी मॅडम. प्रज्ञा कुलकर्णी मॅडम या SP कॉलेज पुणे येथे सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. त्याचबरोबर गेली 20 वर्ष ते लहान मुलं, ॲडोलेसन्स आणि पेरेंट्स यांच्याशी रिलेटेड काउन्सिलिंग, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर वेगवेगळे वर्कशॉप सुद्धा ते कंडक्ट करत असतात. तर अशा प्रज्ञा मॅमला आज आपण फंडे फॉर मॉम्स वरती इन्व्हाइट करूया. हॅलो मॅम, वेलकम ऑन फंडे फॉर मॉम्स. हॅलो. सो मॅम, जसं आजचा आपला टॉपिक आहे की सेपरेशन एन्झायटी, तर मग सेपरेशन एन्झायटी म्हणजे काय? सेपरेशन एन्झायटी हा आपल्या खरं सांगायचं तर सर्वांच्याच अनुभवाचा विषय आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे सेपरेशनचे इश्यूज जे आहेत ते पालकांना हँडल करणं हे अनेकदा बऱ्याच चॅलेंजचा भाग असतो. म्हणून विशेष करून मी असं सुचवलं की या विषयावरती आपण बोलूया. तर सेपरेशन एन्झायटी म्हणजे काय, तर आपली जी जवळची माणसं आहेत ज्यांच्यामध्ये काही आपली भावनिक गुंतवणूक आहे, अटॅचमेंट आहे, तर अशा माणसांपासून, अशा व्यक्तींपासून दुरावण्याची, लांब जाण्याची किंवा आपण त्यांना लूज करू, आपण त्यांना मिस करू, या भावनेतून आपल्याला एक काळजी वाटते, चिंता वाटते आणि त्यांच्यापासून दूर जायला नकोसं वाटतं. तर ही जी भावना आहे, ही जी एन्झायटीची भावना म्हणूया किंवा ही त्याच्या संदर्भामध्ये मी दुरावणार तर नाही ना, ही ताणाची भावना आहे, त्याला आपल्याला सेपरेशन एन्झायटी आहे असं म्हणता येऊ शकेल. आता विशेष करून हे आपलं चॅनल जे आहे हे लहान मुलांच्या संदर्भातलं आहे. तर मला एक कसं सांगायचं वाटतं की लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण अगदी कायम लहान मुलांना आईचं शेपूट असं आपण म्हणतो. कारण ती कायम आईला चिकटून चिकटून असतात मागे, म्हणजे आई जिथे जाणार तिथे ते जाणार. आई जरा नजरेच्या आड गेली की त्यांना लगेच अस्वस्थ वाटतं, रडायला लागतात ती. तर ही जी सगळी लक्षणं जी आहेत ही कशाची आहेत, तर ही सेपरेशन एन्झायटीचीच आहेत असं आपल्याला म्हणता शकेल. पण अर्थात सेपरेशन एन्झायटी ही कुठली समस्या नाहीये, तर ही आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये अनुभवायला येणारा हा एक भावनिक अनुभव आहे असं आपण त्याच्याकडे म्हणूया. आणि हा भावनिक अनुभव आपल्याला कसा हाताळता येऊ शकेल या दृष्टीने आज आपण बोलू याच्याविषयी संदर्भात. अच्छा. आणि मुलांमध्ये ही सेपरेशन एन्झायटी कशी निर्माण होते? हा, आता एक जर आपण बघितलं तर मुलांमध्ये सेपरेशन एन्झायटीची जी सुरुवात होते, तर जशी आपण बघतो की काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत. म्हणजे आता आपल्या शारीरिक विकास जर आपण बघितलं तर शारीरिक विकासाचे काही ठराविक टप्पे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आधी जे मूल आहे ते पालथं पडायला लागतं, त्याच्यानंतर मग ते पुढे सरकायला लागतं, रांगायला लागतं, मग धरून बसायला लागतं, मग एक एक पाऊल विथ सपोर्ट चालायला लागतं. या जसे शारीरिक अशा प्रकारचे माइलस्टोन्स आहेत ना, तर त्याचप्रमाणे इव्हन भावनिक विकासाचे सुद्धा काही टप्पे आहेत. आणि त्याचबरोबर आपले बौद्धिक विकासाचे सुद्धा निश्चितपणे काही टप्पे आहेत. त्याचप्रमाणे ही जी सेपरेशन एन्झायटी आहे ही आपल्या भावनिक विकासाशी या मुलांच्या खूप निगडित आहे. आणि विशेष करून ज्याला आपण म्हणूया की मुलांची जी अटॅचमेंट आहे, तर त्या अटॅचमेंट ची जी प्रोसेस आहे, अटॅचमेंट डेव्हलप होण्याची प्रोसेस, तर त्या प्रोसेस जी आहे त्याच्याशी हे निगडित आहे. तर थोडंसं मला याच्यामध्ये हे काही जे टप्पे आहेत अटॅचमेंट डेव्हलपमेंटचे ते थोडेसे मला सांगावेसे वाटतात इथे. सध्याचं संशोधन असं दाखवतो की अगदी आईच्या गर्भामध्ये असल्यापासून मुलं जी आहेत तर ते आईचा आवाज आहे तो ओळखतात किंवा तिची स्पंदन आहे ती त्यांना जाणवतात, हे संशोधन दाखवतं. पण तरी सुद्धा आपण एक जर बघितलं तर जन्म झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्यांपर्यंत आईला खूप डिस्टिंक्ट असा रिस्पॉन्स जी आहे ती मुलं देतीलच अशातला भाग नाही. म्हणजे जर ते बाळ जे आहे ते आईच्या हातात असेल, आजीच्या हातात असेल किंवा अगदी कुठल्या अनोळखी व्यक्तीने त्या बाळाला घेतलं तरी ते बाळ जे आहे ते कुठल्याही प्रकारचे डिस्ट्रेस जो आहे की तो निश्चितपणे दाखवत नाही पहिल्या 2 महिन्यांपर्यंत. आणि याचं कारण असं की तेवढी बुद्धीचा विकास जो आहे, ब्रेनचं डेव्हलपमेंट आहे ती तोपर्यंत झालेली नाहीये. त्यामुळे या मुलांना एक सातत्य मिळालं
किंवा त्यांच्या शारीरिक गरजा आहेत त्या अतिशय योग्य प्रकाराने भागल्या, त्यांना एक चांगला जो स्पर्श लागतो, त्यांनी एक त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, की आपण एक बघितलं की ते खूप डिस्टिंक्ट अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस जे आहेत ते देत नाही. पण हळूहळू जसा मुलांचा बौद्धिक विकास व्हायला लागतो, त्याच्या जोडीने भावनिकही विकास व्हायला लागतो, तसं आपण बघतो की साधारणतः 8 महिन्याच्या सुमारास मुलं जी आहेत ती आईला आता डिस्टिंक्टली ओळखायला लागलेली आहेत. म्हणजे ते वेगळा रिस्पॉन्स ह्या आईला देतात. आईच्या जवळची जवळीकता आहे ती अधिक तिथे जे आहे तिला प्रिफर करणं किंवा तिला एक तिच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं स्माईल जे आहे ते असतं इतरांच्या तुलनेमध्ये. तर विशेष करून 8व्या महिन्यापासून ते पुढे 1.5 ते 2 वर्ष हा जो कालावधी आहे हा या अटॅचमेंट फॉर्मेशनचा कालावधी असं आपल्याला म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये ही क्लिअर कट अटॅचमेंट आहे, की ज्याच्यामध्ये ते आईला एक सिक्युअर बेस समजतात. त्यामुळे ती कुठली गोष्ट त्यांनी केली तरी ते आईच्या मागे मागे असतात, किंवा ती खेळत असली तरी ते अधनमधनं चेक करतात की आई आहे ना तिकडे. हे आपल्या नेहमीच्या अनुभवातल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे साहजिकच काय होतं की जर आई आसपास नसेल तर लगेचच तो एक भावनिक डिस्ट्रेस जो आहे किंवा अस्वस्थता आहे, त्या आईला शोधणं आहे, हे जे आहे हे आपण मुलांच्या बाबतीमध्ये पाहतो. तर साधारण 7व्या ते 8व्या महिन्यापासून ते 1.5 ते 2 वर्षांपर्यंत मुलं जी आहेत ती त्यांची आईशी अतिशय घट्ट असं ते हे अटॅचमेंटचं नातं जे आहे ते तयार होत असतं. आणि फक्त आई बरोबरच असं नाही, इव्हन इतरांबरोबर सुद्धा हे नातं जे आहे ते निर्माण होत असतं. आणि बुद्धीचा विकास झाल्यामुळे निश्चितपणे आपल्याला असंही दिसून येतं की ही मुलं जी आहेत त्यांना ते आता भेद करायला शिकलेली आहेत, आई आणि इतर यांच्यामध्ये. आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्याला असं दिसतं की अस्वस्थता जी आहे ती मनामध्ये जास्त येते. म्हणजे अजून एक तुम्हाला थोडंसं बुद्धीचा जो विकास होतो मुलांचा, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण छोट्या मुलांबरोबर जेव्हा खेळतो तेव्हा ते मूल रांगायला लागलेलं मूल आहे साधारणतः तर 6-7 महिन्याचं असं आहे, 6 ते 8 महिन्याच्या या काळामध्ये. तर एक टिपिकल खेळ आपण त्यांच्या बरोबर खेळत असतो की ते रांगायला लागलं की काहीतरी खेळणं आपण ठेवतो आणि मग ते खेळणं घेण्यासाठी ते बाळ पुढे जातं आणि मग आपण ते लपवून ठेवतो मध्ये काहीतरी उशी वगैरे आणून. तर जे छोटं बाळ आहे साधारणतः 6-1 महिन्याचं, तर ते आपण लपवून ठेवलं तर ते तिथेच थांबतं, ते घेण्याचा प्रयत्न करत नाही. याचं कारण असं आहे की आता बुद्धीचा विकास ज्या स्टेजला आहे त्याच्यामध्ये ही फिनॉमिनॉन जी आहे ते आम्ही असं म्हणतो आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. म्हणजे माझ्या नजरेच्या इथून गेलं की माझ्या मनातून पण या गोष्टी जातात. पण नंतर हळूहळू ती शिकतात की त्या उशीच्या मागे माझं खेळणं आहे, मग ती उशी बाजूला करतात आणि ते घेण्याचा प्रयत्न जे आहे ही मुलं करतात. त्याच्याही पुढे अजून बुद्धी वाढली की काय होतं की एक जी वस्तू आहे ती तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लपवलीत, जिथनं ती गायब झाली तिथूनही ती घेण्याचा प्रयत्न करतात. तर आता हे थोडस जे आहे ना ते आपण आता प्रत्यक्ष लिव्हिंग गोष्टींना लावून बघूया. जे उदाहरणार्थ आई ही जी आहे ती अगदी छोट्या बाळासाठी जे 4-5 महिन्याचं 6 किंवा साधारण 7 महिन्याच्या आधीचं जे बाळ आहे त्याच्यासाठी आई ही नजरेसमोरून नसेल तर ती त्याच्या मनातूनही तिथे नसते आणि ते शोधण्याचा प्रयत्न नसतो. पण जसा हा ऑब्जेक्ट परमनन्स येतो तसं त्यांना माहिती असतं की ती दिसली नाही तरी ती आहे, मग ते शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो ती मुलं करत असतात. आणि त्यामुळे आपल्याला जर बघितलं तर तो डिस्ट्रेस जो आहे ना तो नंतरच्या काळामध्ये हा जास्त वाढत जातो आणि मग आईला ते शोधतात. किंवा आई आता बाहेर चालली असं म्हटलं तरी सुद्धा जी काही भावनिक वाढ झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना हे कळतं आणि त्याला ते विरोध दर्शवतात, रेझिस्टन्स दर्शवतात. तर त्यामुळे हा जो आहे पिरियड साधारणतः 1.5 वर्षाच्या सुमाराचा हा अत्यंत क्रुशियल पिरियड आहे अटॅचमेंट
फॉर्म होण्याचा आणि त्याचबरोबर सेपरेशन एन्झायटीचा, म्हणजे सेपरेशन एन्झायटी ही असतेच पहिल्यापासून, पण त्याला एक जो तीव्र विरोध जो असतो की तू माझ्यापासून जाऊ नकोस लांब, ही जी स्ट्रॉंग रिॲक्शन असते, ती रिॲक्शन जी आहे त्याची तीव्रता जी आहे ती निश्चितपणे या काळामध्ये खूप जास्त असते, असं होतं ते. अच्छा. आणि जसं तुम्ही आता म्हणाला की आई तू माझ्या डोळ्यासमोरून जाऊ नकोस, म्हणजे हा जो इश्यू आहे, तर मग तो पालकांनी तो कसा हँडल केला पाहिजे? हा मला वाटते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, कारण ह्या रिॲक्शन्स आहेत त्या कशा हँडल करायच्या. तर कारण आपण जर एक बघितलं तर सर्वसाधारणतः असं दिसून येतं की आई मॅटर्निटी लिव्ह घेते आणि त्याच्यानंतर मग 1 वर्षाचं मूल झाल्यानंतर बऱ्याचदा असा विचार केला जातो की आता थोडा मोठा झालेला आहे आणि आता ब्रेस्ट फिडिंगची तेवढी गरज नाहीये, सबस्टिट्यूट गोष्टी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे आता आपलं करिअर सुरू करावं म्हणून बरोबर बऱ्याचदा ना या साधारणतः 1.5 ते 2 वर्षाच्या काळामध्ये बऱ्याच आया या जॉब सुरू करतात. आणि मला असं वाटतं की जर मुलांचा बौद्धिक विकास आणि मानसिक विकासाची जर जी स्टेज बघितली तर त्यावेळेला ही सेपरेशन एन्झायटी सगळ्यात स्ट्रॉंग आहे मुलांमध्ये, त्यामुळे त्याच फेजला विरोध हा सुद्धा तितकाच स्ट्रॉंग असणार आहे. वेअरॅज जर थोडंसं हे आधी सुरू केलं की ज्या वेळेला मुलांच्या या रिॲक्शन्स तेवढ्याशा तीव्र नाहीयेत आणि त्या काळामध्ये हळूहळू ग्रॅज्युअली जर आपण ही सवय जर मुलांना करू शकलो, म्हणजे साधारणतः एक 6-7 महिन्याच्या सुमारास जर हे आईनी परत ऑफिसमध्ये काही काळ जायला सुरुवात केली तर मुलांना ही हळूहळू सवय होते आणि ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याची तीव्रता काही प्रमाणामध्ये कमी असू शकते किंवा ते खूप त्रासदायक किंवा ट्रॉमॅटिक हे मुलांसाठी किंवा इव्हन पेरेंट्ससाठी सुद्धा होणार नाही. तर त्यामुळे ही एक स्टेज पण एक लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा अजून असं की ही जी 1.5 ते 2 वर्षाच्या काळामध्ये जे काही आपल्याला खूप स्ट्रॉंग सेपरेशन एन्झायटी दिसते ना, तर त्याची तीव्रता हळूहळू कमी होते बरं का, म्हणजे असं नाहीये की ती आहे तशीच कायम राहणार आहे. आणि ते सुद्धा बौद्धिक विकासामुळेच होतं, कारण जशी मुलं 2 वर्षाच्या नंतर त्यांना हळूहळू ना दे आर एबल टू प्रेडिक्ट थिंग्स, म्हणजे काय होतं की त्यांना हे समजायला लागतं की आई कधी जाणार आहे, आई कधी येणार आहे परत. त्यामुळे त्या काळामध्ये जर आपण त्यांना हे सांगितलं की हे बघ मी आता जाणार आहे आणि नंतर थोड्या वेळाने मी परत येणार आहे, या वेळामध्ये तुला आजी बरोबर राहायचं आहे, तर ही एक तर भाषाही त्याच्या या काळामध्ये अजून डेव्हलप झालेली असते, त्याचं आकलन वाढलेलं असतं. तर या सगळ्याचा उपयोग जो आहे तो करून आपल्याला ही सेपरेशन एन्झायटी काही प्रमाणात मॅनेज करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळे यासारख्या काही गोष्टी आहेत की आपल्याला ती एक स्टेज जी आहे ना, डेव्हलपमेंटल स्टेज, ती योग्य त्यातला पिरियड पिकअप करून जर आपण ह्या काही गोष्टी करू शकलो तर ते मुलांसाठी आणि पालकांसाठी खूप सुकर होऊ शकतं. तर या एक काही गोष्टी आहेतच. त्याच्या अनुषंगाने काही इतर पण ऍक्च्युली गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला सांगता येऊ शकतील याच्यामध्ये, की ज्याला आपण म्हणूया की मुलांच्या मनाची तयारी करणं हा एक जो भाग आहे तो तर सांगितलेलाच आहे मी, पण त्याच जोडीनं जेव्हा आई मुलाबरोबर नसते तेव्हा त्या काळामध्ये जी सबस्टिट्यूट केअर टेकिंग जे आहे ते जे कोणी करणार आहे तर त्याची क्वालिटी खरोखर इथे तितकं सेन्सिबल आहे का, हा भागही खूप महत्वाचा राहतो. आणि जर त्याच्यामध्ये खूप जास्त डिस्पॅरिटी असेल की आईचं हँडलिंग आणि त्या सबस्टिट्यूट पेरेंट्सचं हँडलिंग याच्यामध्ये जर खूप कमालीचा तफावत जर असेल तर निश्चितपणे मुलांच्यासाठी ही सेपरेशन एन्झायटी ही अजून अवघड ही नक्कीच असणार आहे. हाही एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि अर्थात मुळात आईची अटॅचमेंट ज्या प्रकारची आहे ना, कारण मुलांना जर आपण एक बघितलं ना तर मुलांना एक सुरक्षितता हवी असते आणि ही सुरक्षितता आई ही तिच्या स्पर्शातून देत असते. आई ती त्याच्या गरजा आहे त्या भागवण्यातून देत असते की मूल रडायला लागलं तर त्याला कम्फर्ट देणं आहे. तर त्याच्यातून ही ऍक्च्युली एक सिक्युअर प्रकारची अटॅचमेंट जी आहे ती निर्माण होत असते आणि आई हा एक सिक्युअर बेस त्या मुलासाठी होत असतो या सगळ्यातून. तर त्यामुळे जेव्हा सबस्टिट्यूट
केअर टेकर जो आहे तो खरोखरी तितका कॉम्पिटंट आहे का, तितक्या तशा पद्धतीने हँडल करणार आहे का, हे बघणं हे निश्चितपणे खूप गरजेचं आहे. तर हा एक भाग आहे. आणि हे मी आता सांगितलं ते विशेष करून डे केअरच्या बाबतीमध्ये असेल किंवा करिअर सुरू केल्यामुळे आई जॉबला जायला लागलेली आहे म्हणून असेल. पण आपण एक जर बघितलं तर इव्हन शाळेमध्ये सुद्धा मुलं शाळेमधली एंट्री ही सुद्धा तिथे सुद्धा पुन्हा एकदा ही सेपरेशन एन्झायटी आहे तीच तिथे पुन्हा सरफेस लेवलला येत असते आणि ती हँडल करणं हे चॅलेंज जे आहे ते मुलांच्यासाठी असतं. आपण जर बघितलं की तिथे ऍक्च्युली शाळांची स्ट्रॅटेजी सुद्धा खूप महत्वाची असते आणि आजकाल बऱ्याच शाळा त्या दृष्टीने खूप चांगली आणि सेन्सिबल पावलं जी आहेत ती उचलतायत असं दिसतं आहे. म्हणजे उदाहरणार्थ की आईला सांगतात की तुम्ही 15 दिवस शाळेमध्ये थांबा, इव्हन पहिले 8 दिवस मुलांबरोबर क्लासरूम मध्ये असतात, त्याच्यानंतर मग मुलांना माहिती असते की आई बाहेर आहे आणि आपण आत आहोत. तर या प्रकाराने ग्रॅज्युअली त्यांना एक जे एक्सपोजर दिलं ना त्या गोष्टीचं, नवीन गोष्टींचं, किंवा आईने सुद्धा आधी एक 3-4 वेळेला सहज म्हणून शाळेत जाऊन ही तुझी शाळा असं दाखवून दिलं, तर त्याच्यातून एक प्रकारचा कम्फर्ट जो आहे नवीन वातावरणाबद्दलचा तो निर्माण होतो आणि त्याच्यातून पण हे हँडलिंग जे आहे सेपरेशन एन्झायटीचं ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कोपअप करता येऊ शकतो. तर यासारख्या काही गोष्टी मला वाटते निश्चितपणे पेरेंट म्हणून आपण त्याचा विचार करावा आणि अधिक सेन्सिबली आपण ते हँडल करू शकू. अशी कुठली आयडियल कंडिशन नाहीये की ज्याच्यामध्ये असं होणार आहे की त्या मुलाला अशी एन्झायटी वाटणारच नाही, असं होणार नाहीये. आपण एवढंच म्हणूया की आपण त्यातल्या त्यात सुकरपणे सहजपणे कशा पद्धतीने आपल्याला ते सेपरेशनचे एक्सपोजर जे आहे ते देऊ शकू हा विचार आपल्याला करायला लागेल त्याच्यामध्ये. अच्छा. आणि जसं या सेपरेशन एन्झायटीचा मुलांच्या इतर विकासावर काही परिणाम होतो का? हो, निश्चितपणे होतो. म्हणजे मी पुन्हा एकदा म्हणते की साधारणतः ही जी 1.5 वर्षाचं जे वय आहे ना ते इतकं टेंडर एज आहे, कारण त्याच वेळेला ही सेपरेशन एन्झायटी पण खूप जास्त आहे. ते क्लिंगिंग बिहेवियर ज्याला म्हणू ना की सतत चिकटून राहणं आईला ते आहे. त्याच काळामध्ये टॉयलेट ट्रेनिंग त्यांचं मुलांचं होत आहे. त्याच काळामध्ये थोडी मुलं इंडिपेंडंट पण होत आहेत. तर जर सेपरेशनचा एक्सपिरियन्स हा स्ट्रेसफुल असेल तर त्याचा परिणाम हा टॉयलेट ट्रेनिंग वरती होतो. बऱ्याचदा आपण असं बघतो की जी मुलं टॉयलेट ट्रेनिंग शिकलेली आहेत ती या सेपरेशनच्या अनुभवानंतर पुन्हा ते रिग्रेस बॅक, म्हणजे पुन्हा ते टॉयलेटमध्ये जाऊन शू करायला रिफ्यूज करायला लागतात, अंथरुणं ओली करायला लागतात, अशासारख्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्यांच्या त्या दिसतात. कॉन्स्टिपेशन जे आहे त्याचे त्रास आहेत ते वाढतात. त्याच्या मागे बऱ्याचदा हा सायकोलॉजिकल फॅक्टर जो आहे तो असू शकतो. हे बघण्याची निश्चितपणे गरज आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये सुद्धा आपण बघितलं, अगदी थोडीशी मुलं मोठी झाली ना तरी सुद्धा शाळेमध्ये गेल्यानंतर जरी सेपरेशन एन्झायटी स्ट्रॉंग असेल तर मुलांना ऍडजस्ट व्हायला वेळ खूप जास्त लागतो. त्यांचा फोकस हा शिकण्यावरती राहत नाही, लर्निंग वरती राहत नाही. आणि हे फक्त अगदी शाळेच्या 1-2 वर्षामध्ये नाही, तर हे इव्हन पुढे सुद्धा आपल्याला दिसतं. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात की हे सेपरेशन हे प्रत्येक वेळेला आईशीच रिलेटेड असेल अशातला भाग नाही. बाबाशी मुलं अटॅच्ड असतात आणि बाबा टूर वरती असतो, त्यामुळे मग बाबा टूर वरती गेल्यानंतर पहिले काही दिवस मुलं अस्वस्थ असतात. मग त्याचा त्यांच्या एकंदर सगळ्या रुटीनवर परिणाम होतो, शाळेवरती परिणाम होतो. तर त्यामुळे इतर अनेक गोष्टींवरती या गोष्टीचा सेपरेशन एन्झायटी आहे त्याचे इम्पॅक्ट हे नक्कीच राहत असतात. अच्छा. आणि आता जसं की ह्या सेपरेशन एन्झायटीचा मुलाच्या पुढील आयुष्यावर परिणाम होतो का आणि कशा पद्धतीने होतो तो? म्हणजे एकंदरच ना तुमच्या म्हणजे मुलांच्या वयाची पहिली 5 वर्ष आहेत ही खूप क्रुशियल मानली जातात. आणि ते जे अनुभव आहेत ना तर त्या अनुभवांचं एक जनरलायझेशन किंवा त्याचा एक खूप खोलवर ठसा हा पुढच्या आयुष्यावरती निश्चितपणे पडत असतो.
तर तसंच आपल्याला हेही बघता येऊ शकेल की अटॅचमेंट, त्याच्यानंतर सेपरेशन, लॉसेस, या ज्या गोष्टी आहेत ह्या मुलांच्या पूर्ण भावनिकतेचा एक स्ट्रक्चर जे आहे ते बनवतात असं म्हणता येऊ शकेल आपल्याला. म्हणजे पुढे मुलांच्या व्यक्तिमत्वातली जडणघडण जी आहे ती या सगळ्या गोष्टींमधून निश्चितपणे होत असते. जसं मी म्हणलं की अगदी सगळ्यात पहिल्यांदा जे की काय क्वालिटीची अटॅचमेंट त्याची आई बरोबर आहे. कारण शेवटी मुलाच्या आयुष्यामध्ये आलेली पहिली ह्युमन फिगर जी आहे ती आई आहे. त्यामुळे आई बरोबरचा असणारा अनुभव जो आहे तर तो अनुभव सुरक्षित असेल तर निश्चितपणे त्याचं रिफ्लेक्शन हे पुढच्या नात्यांमध्ये पडतं. त्याला जर सुरक्षित, म्हणजे आपण एक नॉर्मल पॅटर्न जर बघितला ना की ज्या आई बरोबर ज्या मुलाचं एक सुरक्षिततेचं नातं आहे तर ते आई आहे, तिच्याबरोबर सेपरेट झाल्यानंतर मुलांना डिस्ट्रेस हा असतोच. मुलांना काय, मोठ्यांना, सगळ्यांनाच असतो. पण ती आई गेल्यानंतर मग ती मुलं शांत पण होतात पटकन. आणि आई परत आल्यानंतर ते अतिशय आनंदाने जाऊन आईला बिलगतात सुद्धा. तर मला वाटतं हा जो रिॲक्शनचा, प्रतिक्रियांचा जो पॅटर्न आहे ना, हा नॉर्मल पॅटर्न आहे, विच डेफिनेटली सेज की आई बरोबर एक छान सुरक्षित अशा प्रकारचे भावबंध त्या मुलाचे आहेत. म्हणजे आई आल्यानंतर विरोध दाखवत नाहीये किंवा आईकडे मी परत जाऊ की नको अशा प्रकारची द्विधा मनस्थिती नाहीये. कारण हे इंडिकेटर्स हे निश्चितपणे असं दाखवतात की कुठेतरी आई आणि मुलाच्या बॉन्ड मध्ये सुरक्षितताचा कुठेतरी अभाव आहे. कारण अशा प्रकारचं रेझिस्टंट बिहेवियर असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की अँबिव्हॅलंट अशा प्रकारचं बिहेवियर. अँबिव्हॅलंट म्हणजे की मी आता जाऊ की नको, अप्रोच होऊ की नको. म्हणजे एकीकडे अप्रोच होतात पण एकीकडे त्यांना नको पण वाटतं. तर हे काही डिप्राइव्ड अशा सिच्युएशन मध्ये अशा प्रकारच्या अटॅचमेंट सुद्धा असतात आणि ज्याचं जनरलायझेशन हे पुढच्या नात्यांमध्ये होत असतं. त्यामुळे सुरुवातीचा जो काही आपल्या मुलांना येणारा सेपरेशनचा अनुभव आहे तर तो अनुभव हा अधिक चॅलेंजिंग, अवघड आणि खूप जास्त स्ट्रेसफुल असेल तर त्याचे इम्पॅक्ट हे पुढच्या आयुष्यातल्या अनेक घटनांवरती पण पडत असतात. कारण आपण जर एक बघितलं तर पुढे जाऊन जशी मुलं मोठी होतात तसं आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन ह्या नात्यांचा विस्तार व्हायला लागतो आणि नॅचरली इतर ह्या नात्यांमध्ये समरस होण्यासाठी कुठेतरी हे आधीचं सेपरेशन हे गरजेचंही आहे. कारण आईपासून सेपरेट झाली नाही तर ही मुलं शाळेत जाणार नाहीत, मित्रमैत्रिणी करणार नाही. त्यामुळे हे गरजेचंही निश्चितपणे आहे. म्हणजे खरं सांगायचं तर हे मुलांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे हे. तर त्यामुळे ही ऍडजस्टमेंट जी आहे ही योग्य प्रकाराने होणं हे खूप गरजेचं राहतं. तिथे जर कुठे काही ट्रॉमॅटिक अशा प्रकारचे एक्सपिरियन्सेस असतील, अनेकदा असं होतं की अचानकपणे काहीतरी इश्यूज येतात आणि मग आजी असते ती त्या मुलाला घेऊन आपल्या गावी घेऊन जाते. तर जिथे त्या मुलाला ह्या प्रकारची कल्पनाही नाहीये. तर हे यासारखे ट्रॉमाज जे आहेत दॅट रिमेन्स विथ दॅट चाइल्ड फॉर एव्हर. आणि मग पुढची जी सेपरेशन्स आहेत मग ते सेपरेशन जे आहे ते शिक्षणासाठी बाहेर जाणं असेल, लग्नानंतर नवीन घरी किंवा नवऱ्याच्या घरी जाणं असेल किंवा वेगळ्या ठिकाणी जाऊन सेटल होणं असेल, तर या सर्वच सेपरेशनच्या ह्याच्यामध्ये ना हे आपले पहिल्या जर अनुभव हे ताणाचे असतील तर त्याचे इम्पॅक्ट हे पुढे पण होत राहतात. त्यामुळे हे सुरुवातीचे अनुभव हे अवघड अनुभव हे मुलांना येऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पुन्हा एकदा मी म्हणते की हा भाग हा पूर्ण टाळण्यासारखा नाही. असं कधीच होऊ शकणार नाही की सेपरेशन हे इश्यूज येणारच नाहीत. रादर जसं मी म्हटलं की पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या नात्यांचा विस्तार करायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला आधीची जी प्रायमरी नाती आहेत त्याच्या पलीकडेही जायला लागतं आणि त्याचं सेपरेशन आहे ते योग्य पद्धतीने हँडल करणं जे आहे ते गरजेचं आहे त्याच्यात. तर हे इम्पॅक्ट हे लॉंग टर्म अशा प्रकारचे आहेत आणि म्हणून पालक म्हणून आपण त्याची योग्य ती काळजी आहे ती घेणं गरजेचं आहे. एक शेवटचा एक मुद्दा मला एक अजून ह्याच्यात सांगायचा आहे की बऱ्याचदा मुलं खूप
रेझिस्टन्स करतील म्हणून खोटं सांगितलं जातं मुलांना, हा. की नाही की नाही मी कुठे जाणार नाहीये, मी इथेच आहे असं म्हणून मग गुपचूप आया बाहेर जातात. तर तसं एक करू नये. हा पण मुलांसाठी ना एक थोडा ट्रॉमा असतो. आणि हा दुसरी गोष्ट आई आणि मुलाच्या विश्वासातला सुद्धा भाग असतो. तर मुलं रडली तरी चालतील, पण मुलांना तुम्ही सगळ्या गोष्टींची नीट कल्पना द्या आणि मग जा. तर हाही एक मुद्दा मला असं वाटते खूप महत्वाचा आहे. सो मॅम, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आम्हाला इतकी छान पद्धतीने माहिती सांगितली, त्याबद्दल मी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुमचं हे चॅनल आहे ते छान काम करत आहे आणि मला वाटतं की या विषयाचा निश्चितपणे या ज्या आता या फेज मधल्या आया आहेत त्यांना नक्की त्याचा उपयोग होईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.